वाई सातारा रोडवर जाता जाता एवढा मोठा बोर्ड मला दिसला आणि त्यावर चक्क पैठणी साडी दिसली, म्हणून जरा जवळ जाऊन मी बघितलं तर इथे हा पैठणीचा पूर्ण इतिहास लिहिलेला होता आणि छान असं नक्षीकाम केलेल्या साड्यांचे फोटो पण होते आणि स्टॅच्यू पण होते. बाहेरून बघितलं तर असं वाटलं की हे एक छोटंसं दुकान असावं पैठणीचं. आतमध्ये गेल्यानंतर समजले की हा पैठणीचा कारखाना आहे. आता या कारखान्यामध्ये पैठण्या कशा विणतात हा बघण्याचा मोह मला जास्त सुटला होता. त्यामुळे म्हटलं चला आतमध्ये एक्झॅक्टली जाऊन बघावं की कशा प्रकारे पैठणी ही विणली जाते. धागे जे आहे ना, हां. ही साडीचा धागा आहे, हे 8,000 धागे असते. हे पूर्ण एक एक असे जोडावं लागतं जॉईंट करून. वेगवेगळे असे धागे पण बनवावे लागतात ना. आता जे फुलं जे असते ना, ज्या फुलाला जो कलर पाहिजे तो वेगवेगळ्या रंगाचे धागे घेतात आणि त्याच्यानंतर मग त्या पद्धतीने तसं विणकाम करतात. जसं आपलं डिझाईन आहे त्याच्यावर मोर असेल किंवा कमळ असेल, तर ही अशी आहे खासियत. आणि एक पैठणी बनवायला त्यांना साधारण 1.5 ते 2 महिने लागतात, ते पण सेमी पैठणी किंवा कलांजली पैठणी. आणि ही सगळी आहे ती सिल्क पैठणीमध्ये आहे, तर बराच कालावधी लागतो पैठणी बनवायला. तसंच या कारखान्यामध्ये 1,000पासून ते अगदी 4-5 लाखापर्यंतच्या पैठण्या बनतात. मी म्हटलं एवढ्या महाग पैठण्या, तर हो म्हणे ओरिजिनल पैठणी एवढी महागच मिळते. त्यांना मी विचारलं ओरिजिनल पैठणी कशी ओळखायची, तर त्यांनी मला सांगितलं उलट आणि सुलट बाजू ही समान दिसली पाहिजे तरच ती ओरिजिनल पैठणी. म्हणजे कसं काही काही साड्यांचे नाही का पदरावरचे डिझाईन असतं आणि आतमधल्या बाजूनी सगळे धागे निघालेले अशी डिझाईन दिसते, तर तसं नाही, ती ओरिजिनल पैठणी नसते. ओरिजिनल पैठणी म्हणजे आतून आणि बाहेरून अगदी समान दिसली पाहिजेत, तर त्याला ओरिजिनल पैठणी म्हणतात. आणि आपल्याला हवी तशी डिझाईन ते कस्टमाइज करून देतात. समजा जर पैठणीच्या पदरावर आपल्याला आपले स्वतःचे फोटो काढून घ्यायचे असतील किंवा आपलं चित्र तिथे लावायचं असेल, तर त्या पद्धतीचं विणकाम करून अगदी हुबेहूब आपले चेहरे जसेच्या तसेच पदरावर काढून विणकाम काढून आपल्याला ती पैठणी तयार करून देतात. पण ती खूप महाग आहे, 4-5 लाखाच्या पण पुढं आहे. त्यांनी सांगितलं की अक्षरशः 40 ते 45 लाखापर्यंतच्या सुद्धा पैठणी इथे बनल्या जातात, कारण त्याच्यामध्ये ओरिजिनल सोनं आणि चांदीची तार वापरली जाते आणि हातमागावरचं काम आहे, त्याच्यामुळे हे तर कष्टाचं काम आहे. अशा पैठण्या बनवायला जवळजवळ 7 ते 8 महिनेसुद्धा लागतात. तर खूप आधी ऑर्डर दिली तरच अशी पैठणी बनते, म्हणजे चित्र आपले स्वतःचे जे द्यायचं आहे त्यांना ती वाली पैठणी. तर इतका कालावधी लागतो पैठणी बनवायला. तसंच या कारखान्यामध्ये सिंगल पदर, डबल पदर पैठणी, बॉर्डर ब्रॉकेट पैठणी, ऑल वर्क पैठणी, मुनिया ब्रॉकेट पैठणी, मोर पोपट पैठणी, महाराणी पैठणी, टिश्यू पैठणी, ट्रेडिशनल पैठणी, कॉटन पैठणी आणि अस्वली पैठणी अशा सर्व प्रकारच्या पैठण्या हे लोक तयार करतात. इकडे सेपरेट ब्लाऊज पीससुद्धा हातमागावर विणले जातात. पैठणी अगदीच कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आपल्याला नेसायची असेल तर वेगवेगळ्या कलरचे ब्लाऊज पीसेससुद्धा इथं विणले जातात आणि त्याची कॉस्ट वेगळी आहे. साड्यांची वेगळी आणि ब्लाऊज पीसची वेगळी. तर नुसता ब्लाऊज पीस घ्यायचं झालं तर ज्या पद्धतीने डिझाईन आहे त्या पद्धतीची त्यांच्या प्राइजेस राहणार आहेत. सध्या जो मी हा ब्लाऊज पीस बघितला त्याची कॉस्ट होती 5,000 रुपये. सेमी सिल्क पैठणी आहे, तर याला सोन्या चांदीची तार तर नाही लावलेली आहे, पण ओरिजिनल जर आहे ही, या जरीचं विणकाम केलेलं आहे आणि त्याच्यावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. मोराचीच डिझाईन आहे. त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं मला कॉटन पैठणी दाखवा, तर ही होती कॉटन पैठणी. यालासुद्धा जर लावलेली आहे, ओरिजिनल जर लावलेली आहे आणि छान असं त्याच्यावर फुलांचं डिझाईन आहे. आणि या कॉटन पैठणीची किंमत 8,000 रुपये होती. खूप सुंदर रंग होता त्याचा, कॉन्ट्रास्टमध्ये छान वाटत होती एकदम. ही आहे सिल्कमधली कलांजली पैठणी आणि याचा रंग बघा किती सुरेख आहे. मँगो येल्लो विथ पर्पल असं कॉन्ट्रास्ट आहे आणि इतका छान दिसत होता हा रंग मला. आणि त्याच्यावरचं जे नक्षीकाम होतं ते तर खूप छान होतं. मोराचंच नक्षीकाम होतं, पण दिसायला फार सुरेख होतं ते. आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी अगदी हुबेहूब सेम टू सेम होतं आणि रंग खरंच खूप छान होता. लांबीला पण ही बघा पूर्णपणे 6 मीटरची साडी आहे आणि उंचीला पण बऱ्यापैकी लांब आहे ही साडी. पूर्णपणे 1 मीटरचा ब्लाऊज
ब्लाऊज पीस याच्यामध्ये दिलेला आहे. याला ब्लाऊज पीसला बॉर्डरला जर दिलेली आहे, बाकी प्लेन आहे, पण कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज पीस आहे. हा रंग माझ्यावर खरंच खूप छान दिसत होता, त्यामुळे मला ही पैठणी घ्यावीशी तर वाटली. म्हटलं आता साहेब घेऊन देतात आहेत की नाहीत माहीत नाही, त्यांच्याकडे फक्त मी एकदाच बघितलं तर ते म्हणे घे घे तुला आवडली आहे ना पैठणी. तर तिथे गेल्याचा मला हा एक फायदा झाला की मला कारखान्यातून डायरेक्ट ओरिजिनल पैठणी मिळाली. खरं तर मी इथे फक्त कारखाना बघायला आली होती, पण यांनी मला पैठणी खरेदी करून दिली आणि मला मोठा आश्चर्याचा धक्काच दिला. सो फायनली आता आम्ही इथून निघतोय. आता बरंच ऊन झाले आणि आता भूक पण लागली आहे आणि आता थेट आम्ही जाणार आहे वाईमधली फेमस जॉली मिसळ खायला. आता ही मिसळ फेमस का आहे हे मी तुम्हाला पुढे सांगते. चक्क तुम्ही त्या मालकांकडूनच ऐका की ही फेमस का आहे. काका किती वर्ष जुने? हे 19 साल झालेलं आहे. 1900 1900. नुसतं 1900. मी 1960 सालापासून चालवतोय ब्रिटिशांच्या काळात. ब्रिटिशांच्या काळातला. तर ही जॉली मिसळ अगदी ब्रिटिश काळापासून आहे. या काकांच्या वडिलांनी ती सुरू केली होती आणि आता पुढे वंश परंपरागत म्हणून ह्यांनी पुढे चालवलेली आहे. आजही वाईतली जॉली मिसळ खूप फेमस आहे. तर मंडळी, माझा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला